नागपूरमध्ये भरधाव वेगात असलेल्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। घटना नागपूरमधील कामठी रोड परिसरातील आहे। मिळालेल्या माहितीनुसार कामठी रोडवर एका आयशर ट्रक आणि ज्युपिटर दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात ज्युपिटर दुचाकीवरील चालक अमजद खान रशीद खान वय वर्ष 46 राहणार यशोधरा नगर याचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आयशर वाहन चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत नियंत्रण गमावले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या प्रकरणी आयशर वाहन क्रमांक MH40N5450 विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी संबंधित वाहन चालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। मी PSI निलेश कुलसंगे, पोलीस ठाणे कळमना। पोलीस ठाणे कळमना येथे अपराध क्रमांक 237/2024 कलम 106(1) 281 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्याचा मी तपास करीत आहे। दिनांक 24/3/2024 रोजी कळमना कामठी रोडवर आयशर गाडी आणि ज्युपिटर गाडी याच्यामध्ये धडक लागली होती आणि ज्युपिटर गाडीचा जो चालक आहे तो यामध्ये मरण पावलेला होता। त्याचं नाव आहे अहमद खान रशीद खान, वय 46 वर्ष, प्लॉट नंबर 212, यशोधरा नगर, अरविंद नगर, पोलीस ठाणे यशोधरा, नागपूर। याला महिला पोलीस श्री काळे मॅडम यांनी मेवा हॉस्पिटल येथे नेले होते दवाखान्यामध्ये, परंतु नमूद जखमीला नेताच जखमी हा मरण पावलेला आहे। त्यानुसार पोलीस ठाणे कळमना येथे अपराध क्रमांक 337/2024 दाखल झालेला आहे। त्यानंतर नमूद गुन्ह्याचा तपास माझ्याकडे आहे आणि मी श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे। याच्यामध्ये आयशर गाडी चालक आहे हा कळमनाकडून कामठीकडे जात होता। त्या दरम्यान धोतरकर किराणा स्टोर्स जो कामठी रोडवर आहे या साईडनं तो कामठीकडे जात होता, परंतु कामठीकडून जो मोपेड गाडी चालक आहे तो येत होता। तर त्या दरम्यान यांनी भरधाव वेगाने गाडी चालवून आयशर गाडी चालकांनी, आयशर गाडीचा क्रमांक आहे MH40N5450, यांनी भरधाव वेगाने गाडी चालवून त्याला डॅश मारलेली आहे। डॅश मारली असल्यामुळे तो जो मोपेड गाडी चालक आहे तो खाली पडल्यानंतर त्याला जखम झाली आणि उपचाराला नेता येता ते मरण पावलेले आहे। जप्त आहे, दोन्ही गाडी जप्त आहेत। वेगावर नियंत्रण नसल्यामुळे असे अपघात घडत आहेत। वाहन चालविताना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। एका निष्काळजीपणामुळे एक जीव गेला, ही बाब खरोखरच धक्कादायक आहे।